संत साधू महाराज कंधारकर यांची दिंडी जी आहे ते नांदेडवरून पंढरीच्या दिशेने जाताना आपण पाहतोय गेल्या 300 वर्षाची वैभवशाली परंपरा या दिंडीला आहे आणि संत साधू महाराज यांच्या दिंडीचा हा रथ आपण या ठिकाणी पाहतोय। भाविका भक्तांनी दिलेल्या दानातून हा संपूर्ण रथ जो आहे तो चांदीचा पत्र्याचा या वर्षी तयार करण्यात आलाय आणि हे या दिंडीचं वैशिष्ट्य म्हणावं लागेल। अतिशय भक्तिमय भावात भक्तिमय वातावरणात हरिनामाचा गजर करत जे आहे ते वारकरी पंढरीच्या दिशेने निघाले आहेत। कोणती कमान बाळगता वारकरी जे आहे ते विठुरायाच्या दर्शनाची आस घेऊन पंढरीच्या दिशेने दरमदल करताना आपल्याला पाहायला मिळतात। या वारीत जे आहे ते अनेक महिला पुरुष वारकरी सहभागी झाले आहेत। डोक्यावर भगवी पताका आणि त्याचबरोबर कळस घेऊन विठ्ठलाच्या दर्शनाची आस या सगळ्या वारकऱ्याच्या डोळ्यात पाहायला मिळते। खर तर कोणतीही तमा न बाळगता केवळ विठू माऊलीचे दर्शन झालं पाहिजे हीच भावना या सगळ्या वारकऱ्यांच्या डोळ्यात आपल्याला पाहायला मिळते। आणि 14 दिवसाचा प्रवास करून ही सगळी वारकरी जे आहेत ते पंढरीच्या दिशेने जाणार आहेत आणि विठू माऊलीचे दर्शन त्या ठिकाणी करणार आहेत। ज्ञानेश्वर लोंढे, TVN मराठी, माळेगाव, नांदेड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।